दरम्यान पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। निलेश चव्हाणचा आका कोण असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। रोहिणी खडसेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। निलेश चव्हाणचा आका कोण अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर निलेशला पळून जाण्यास कोणी मदत केली असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। रोहिणी खडसेंकडून हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। निलेशला पळून जाण्यास कोणी मदत केली अशा प्रकारचा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे। चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी। आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी। ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। धन्यवाद। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणचा आका कोण असा प्रश्न रोहिणी खडसे विचारतायत। निलेश चव्हाणला पळून जाण्यास कोणी मदत केली असे अनेक प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेले आहेत। निलेशला पळून जाण्यास नेमकी कोणी मदत केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे।